आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून घावणे। त्यासाठी एक तवा गरम करून घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी जे आपण तांदळाचं पीठ भिजवलं होतं ते तव्यावरती ओतून घ्यायचं आहे। मिश्रण सर्वत्र एकसारखं ओतायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर घावण्याला हळूहळू कडा सुटायला चालू होतील। हे बघा, इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा व्यवस्थित याला कडा सुटतात। त्यानंतर घावन परतून घ्यायचं आहे। खाण्यासाठी तयार आहे तांदळाच्या पिठापासून बनवलेलं अगदी सोपं घावन। नक्की ट्राय करा। कसं झाले कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।